धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, तो शूरवीर, तो शिवाचा छावा छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे महाराष्ट्रातील एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ वडूबुद्रुक, जिथे आजही इतिहास जिवंत आहे. वडूबुद्रुक हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे गाव ओळखले जाते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी. औरंगजेब समोर न झुकणारा, धर्म न सोडणारा, स्वराज्यासाठी शेवटपर्यंत लढणारा हा एकमेव राजा होता, तो म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. 1689 साली औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांच्यावर अमानुष छळ करून त्यांची हत्या केली आणि महाराजांचे पार्थिव भीमा नदीत फेकून दिले गेले. औरंगजेबच्या भीतीमुळे कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा इतिहासात एक सामान्य माणूस असामान्य देव दाखवतो, तो म्हणजे गोविंद महार. गोविंद महार याने आपला जीव धोक्यात घालून संभाजी महाराजांचे पार्थिव उचलले त्याने हिंदू रीतिरिवाजाने आपल्या राजाचे अंत्यसंस्कार केले. हा प्रसंग म्हणजे मानवतेचा, ध्येयाचा आणि सामाजिक समतेचा विजय. आजही वडूबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, गोविंद महार यांचे स्मारक, शांत प्रेरणादायी वातावरण. हे ठिकाण फक्त इतिहास नाही, तर हे बलिदानाची जिवंत साक्ष आहे. इथे नर्सिंग स्टाफ पण आलेला होता, स्टुडंट आले होते खूप सारे ते दर्शन घेण्यासाठी. लहानपणापासूनच आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याच्याबद्दल माहिती देत राहा. आज तर खूप इझी झालं, कारण की अमोल कोल्हे साहेबांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची एक मराठी सिरियल काढलेली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचं बालपण ते मृत्यूपर्यंत सर्व इतिहास एकदम परफेक्ट मांडलेला आहे. तुम्ही आपल्या मुलांना दाखवा, ती सिरियल खूपच आवडेल. आणि संभाजी महाराजांच्या स्मारका बाजूलाच एक जुनं ऐतिहासिक हॉल बांधलेला आहे. त्यामध्ये एक छोटीशी महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूपच अप्रतिम प्रतिमा आहे ती. आम्ही दर्शन घेतलं, रानूबाईला पण दर्शन केलं. आणि या ऐतिहासिक भवनामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये छानपैकी पेंटिंग्स वगैरे लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे प्रसंग होता त्यावेळेचा ते पण मेन्शन केलं आहे. तुम्ही या, भेट द्या आणि तो प्रसंग लक्षात द्या. खूप म्हणजे ते वाचून माझं मन तर भरून आलेलं होतं. साईडलाच एक बाजूला महाराजांची हत्यारं ठेवली होती बघा, तुम्ही बघू शकता. तलवार, भाला, वाघनखी, सर्व प्रकारचे. आता मला सर्वांचे नाव माहिती नाही, बट तुम्ही बघू शकता. खूप छानपैकी त्यांनी ते तिथे एक मिररची फ्रेम करून त्यामध्ये ठेवलेलं आहे. बालपणापासूनच संघर्ष पाहिला, ज्याने कधीही स्वाभिमान विकला नाही, अत्याचार सहन केले नाही, पण धर्म, स्वराज्य, माणुसकी सोडली नाही, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. म्हणून लक्षात ठेवा, आपण जर प्रयत्न करत असू, हार मानत नसू, तर आपण संभाजी महाराजांच्या विचारावर चाललो आहोत असे समजा. इथे बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बांधलेली आहे, तुम्ही बघू शकता. माझी वाईफ दर्शन करण्यासाठी जाते.
शंभू तर ऑलरेडी आतमध्ये गेला आणि त्यांनी दर्शन वगैरे घेऊन तिथे जे अंगारा लावला होता महाराजांसाठी ते पण खाऊन मोकळा झालेला आहे. संभाजी राजांचं नाव घेतलं त्याला खूप आनंद होतो. लगेच तयार होऊन चला बाबा चल जाऊ म्हणून आम्ही नेहमी त्याला, त्यामुळेच मी त्याचं नाव शंभू ठेवलेलं आहे. मी पण दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, नक्की आयुष्यात एकदा तरी या वडू बुद्रुक इथे या आणि संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या. टाइम काढून या पण या. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी बाजूलाच त्यांचे जिवलग मित्र कवी कलश यांची पण एक समाधी बांधलेली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. मित्र करावा तर कवी कलेश सारखा, ज्याने मरेपर्यंत महाराजांचा साथ सोडला नाही. सई? असेच नवीन व्हिडिओ आणि ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय शिवराज, जय भवानी.